Hello friends, today we will learn standard 5th mathematics. इयत्ता 5वी गणित. त्यातील काय पाहतोय आपण? चॅप्टर नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. काय पाहणार आहोत आपण आज? ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी. सोपं आहे की नाही चॅप्टर? मग चला सुरू करूया. आता हा जो चॅप्टर आहे ना, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, एकदम इझी आहे. यात डायरेक्ट काय एक प्रॉब्लेम सेट दिलेला आहे, पण त्या अगोदर एक काय सांगितलं, एक सॉल्व एक्झाम्पल दिले आपल्याला, ते आपण जस्ट पाहू. एक्झाम्पल काय आहे? फॉर द फर्स्ट डे ऑफ अ क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅचच्या पहिल्या दिवशी 23,456 तिकीट्स वेअर सोल्ड. पहिल्या दिवशी किती तिकीट विकलेत? 23,456. 23,456. व्हाईल 14,978 तिकीट्स वेअर सोल्ड फॉर द सेकंड डे. दुसऱ्या दिवशी किती विकले ते दिलेत. आणि काय विचारलं प्रश्न आपल्याला? हाऊ मेनी तिकीट्स वेअर सोल्ड इन ऑल. दोन्ही मिळून किती तिकिटांची विक्री झाली? काय सांगितलं आहे? एक क्रिकेट मॅचच्या पहिल्या दिवशी एवढे तिकीट्स विकलेत आणि दुसऱ्या दिवशी एवढे तिकीट्स विकलेत, तर एकूण किती तिकिटांची विक्री झाली? एकूण काढायचं आहे. आता सपोज हे ना 1 2 3 हे 3 बॉल्स आहेत बरं का. एकडं कोणतरी ए व्यक्ती, त्याच्याकडे 3 बॉल्स आहे, आणि बी आहे, त्याच्याकडे किती आहे? 2 बॉल्स आहेत फक्त. आपल्याला ऑल काढायचे. ऑल म्हणजे किती? एकूण. तर दोघांचे मिळून किती होणार ते आपण कसं काढणार? हे दोघांचे आपल्याला काय करावं लागणार? मिळवावं लागणार. त्यावेळेस आपल्याला काय मिळणार? ऑल मिळणार, बरोबर का? ऑलसाठी आपण काय करतो? प्लस. काय करतो मग? प्लस, बेरीज. एकूण काढण्यासाठी काय करतो आपण? बेरीज. ओके. मग किती तिकिटांची विक्री झाली ती कसं काढायचे? तर ॲडिशन करून. मग काय? 23,456 इथं कॉमन आहे, तिथं असं बेरीजच्या याच्यामध्ये लिहिताना. आणि खाली किती आहे? 14,978 प्लस करायची याची. प्लस इथे तुम्हाला करता बेरीज करता येते. 6 आणि 8 किती होते? 8 आणि 6 14. इथे लिहायचे 4 वरती 1. ओके. 6 आणि 8 किती होते? 14. 4 इथे खाली लिहिले, हात चालावरती 1. कळ? आता इथे किती झाले? हा 1 आणि हा 1 आणि हा 5 किती? 6 आणि हे 7 किती झाले? 13. पुन्हा इथे आला 1. हे किती झाले? 1 आणि 9 10 आणि 4 14. इथे आला अगेन 1. हे किती? 1 आणि 3 4. 4 आणि 4 8 आणि 2 आणि 1 3. कळलं तुम्हाला हे ॲड कसं करायचं आहे? इथे एक सिंगल डिजिटचं सांगू का? इथं 6 आहे आणि इथं 9 आहे सपोज. तर 9 आणि 6 किती होणार? 9 आणि 6 किती होणार? थांबा आपण इथं काहीतरी लिहू. 6 आणि 9 किती होणार? 15. मग 15ला कसं लिहायचं माहिती आहे का? 9 6 किती झाले? 15. इथं लिहायचे 5 आणि हा 1 कुठं? आपण इथं वरती द्यायचं आणि पुन्हा तो हे लाईनचं करताना यात ॲड करायचं. म्हणजे किती आलं हे? 25. 16 आणि प्लस 9 किती? 25. कळ? हे तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणजे समजून सांगण्यासाठी कसं लिहिलं, कसं लिहिते ते. 15 जर आलं तर 1 कुठं लिहायचा वगैरे. किती आलं? एकूण तिकीट्स किती विकले? 38,434. काय लिहायचं? क्वेश्चन कुठं होतं आपल्याला? हाऊ मेनी तिकीट्स वेअर सोल्ड इन ऑल. मग आन्सर काय लिहायचं? द टोटल नंबर ऑफ तिकीट्स किती विकले ते लिहायचं. द टोटल नंबर ऑफ तिकीट्स सोल्ड ऑज वेअरचं ऑज सोल्ड ऑज आणि पुढे किती विकले ते लिहून द्यायचं. 38,434. कळलं? हे एक्झाम्पल कळालं लेखी? ओके. मग त्यानंतर काय आहे? एक प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये वर्ड प्रॉब्लेम नाही आहेत, असं लेखी वगैरे नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम सेट आहे, तो आपण पाहू. आणि त्याच्या पुढच्या प्रॉब्लेम सेट तो पण एकदम सोपा आहे. हा चॅप्टर सोपा आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके. आणि जर तुम्हाला ॲड कसं काय करायचं कळत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला क्वेश्चन विचारू शकता. मी तुमचा प्रत्येक डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ओके. कळलं नाही ॲडिशन कशी केली? कळलं ना नक्की? येते ना तुम्हाला करता? 6 आणि 8. 6 आणि 8 किती? 14 आले. 4 इथं लिहिले, हा 1 वर इथं हातचा लिहिला. कळलं? अशा पद्धतीने प्रत्येक घराचं केलं. आता पाहूया का मग प्रॉब्लेम सेट? लेट गेट स्टार्ट. तर हा काय आहे? प्रॉब्लेम सेट 7. यात काय विचारलं आहे? फक्त आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन काय? ॲड करायचं आहे. एकूण क्वेश्चन किती आहेत? 1 2 3 आणि 4.
फक्त 4 हे दिलेले आहेत आपल्याला, त्यांची बेरीज करायची. ओके, ॲडिशन करायची, एकदम सिंपल. फर्स्ट पाहू आपण किती दिलं आहे. 40,722 प्लस 30,819. ओके, किती ही किती संख्या दिली ही वाचण्याची पण गरज नाही. ओके, हे किती आहे 2, हे किती आहे 9. 9 and 2 किती होते 9 and 2 9 and 2 11. 11ला आपण कसं लिहितो असं, कळलं. 11 मग काय लिहिणार आपण, ही जी प्लेस आहे ती लिहिणार इथं 1. ओके, आणि हा 1 कुठे लिहिणार इथं त्याच्या अलीकडल्या घराच्या डोक्यावरती. काय यालाच काय म्हणतो आपण, हातचा. ओके, 1 कुठे लिहिला इथं, बरोबर का. 2 and 9 आले किती 11. इथे लिहिला 1, इथे डोक्यावर लिहिला 1. आता ह्या घराची बेरीज कोणत्या, ह्या घराची बेरीज करायची. आता हे आपण कंप्लीट केलं. आता याची 1 and 2 किती 3. आता आपण जो इथं 1 लिहिला होता का तो पण ही लाईन ॲड करताना पकडायचा, मग तो पण ॲड करायचा. 1 and 2 3, 3 and 1 4. आता काय आलं 4 सिंगल डिजिट आलं आहे, मग 4 इथं लिहून द्यायची. ओके, आता अगेन 7 and 8. 7 and 8 किती होतात, 7 and 8 7 7 14, अजून 1 15. 7 and 8 किती झाले 15. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही बोटावर पण मोजू शकता, कळलं. 7 and 8 किती 15. इथं 15. आता 15 कशी लिहायचे, 15ला कसं लिहितो आपण असं लिहितो, बरोबर का. तर ह्या प्लेसचा नंबर इथं आणि हा कायला हातचा तो द्यायचा आहे इथं त्याच्या अलीकडल्या घराच्या डोक्यावर. आणि पुन्हा त्या घराची बेरीज करताना तो काय करायचा ॲड करायचा. मग हा 1 and 0 1, 1 and 3 4. आणि ह्या घरात काय 4 and 1 5. किती आला आपला आन्सर 54,541. कळलं किती इझी ॲडिशन 54,541. कळलं का. आणि ह्या आन्सरला तुम्ही चौकट पण करा ज्यावेळेस वहीत लिहिताल त्यावेळेस. कळलं हे. अजून एकदा पहा 2 and 9 9. ज्यांना बेरीज अजिबातच येत नाही त्यांच्यासाठी हे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 9. ओके 9. अगेन 2 मोजायचे, हे 9 झाले. अगेन 2, मग हा अंगठा किती 10 आणि हाईट किती 11. 11 आले. 11 कशी लिहितो आपण 1 1. मग आता ही 11 ही काय 2 डिजिट आहे. मग इथं काय ह्या प्लेसचा नंबर आपण काय करणार इथे लिहिणार आणि हा 1 तो इथं वरती हातचा देऊन टाकणार. ओके कळलं. मग काय झालं ह्या घराकडे आलो आपण. ही 2 आणि 9 किती झाले 11. इथं वर लिहिला 1. आता ही मोजताना काय करायचे, हा जो वरती दिला आहे ना आपण लिहिला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करायचा. मग 1 and 2 3, 3 and 1 4. ओके आता अगेन 7 and 8 किती 15. 5 इथं लिहिले 1 वर. 1 and 3 4, 4 and 1 5. आहे का नाही इझी. ओके आता 2 नंबरचं पाहू. हे काय 56,427 प्लस 10,614. हे वाचायची पण गरज नाही, डायरेक्ट काय करायला सुरू करायचं ॲड करायला. 7 and 8 किती 15. 5 इथं 1 वर. 15ला कसं लिहितो आपण असं, मग 5 प्लेस इथं 1 वर 15. ओके आता हा 1 हे 2 किती 1 and 2 3, 3 and 4 7. अगेन 4 and 6 किती 10. 10 कसे असे लिहितो, मग 0 इथं 1 वरती. 1 and 6 7, 7 and 0 7च 7 आणि 5 and 1 6. कळलं. 7 and 8 15. चला 1 1 and 2 3, 3 and 4 7, 6 and 4 10. हा चाला 1. ओके 1 and 6 7, 5 and 1 6. किती आलं 64,075. आणि सेमी किंवा इंग्लिश मिडियम 7 and 8 15. इथे लिहिले 5 वरती 1, 1 and 2 3, 3 and 4 7. ह्या घराचं नंतर ह्या प्लेचं 4 and 6 10. 0 इथं 1 अगेन वरती. 1 and 6 7, 5 and 1 6. 67,075. ओके आता आपण काय पाहू थर्ड नंबर. थर्ड अँड फोर्थ नंबरचं एक्झाम्पल पाहू. कळलं आहे तुम्हाला. थर्ड नंबर काय आहे 64,027 28,409. मध्ये काय प्लस 7 and 9 वाचत बिचत काहीच करायचं नाही, डायरेक्ट ॲड करायला सुरुवात करायची. 7 and 9 किती 16. मोजायचं पण कसं 9 and 7
नावात 1 टाकलं किती 10, वरचे 6 16. कसं 9 and 7 9 and 1 10. अगेन राहिले 6 16. 16ला कसं 6 इथं 1 वर. ओके 7 and 9 16. ओके वरती आला 1. 1 and 2 3. 3 and 0 ॲज इट इज 3. ओके 0 and 4 0. तुम्हाला रूल माहिती आहे ना, शून्यामध्ये कोणती पण संख्या ॲड केल्यावरती तीच संख्या आन्सर येते. 0 + n इक्वल टू काय n. ओके आता 4 and 8 किती 8 into 10 10 into 12 असं ॲड करायचं. किती 12 आले. 2 इथं 1 इथं. 6 and 1 7 7 and 2 9. किती आलं 92,436. इथे आहे का नाही. 7 and 9 16. 6 इथं 1 वरती. 1 and 2 3. 0 and 4 4. 4 + 8 12. 2 इथं 1 वर. 1 and 6 7. 7 and 2 9. मी अँड वापरते, तिथे तुम्ही प्लस पण म्हणू शकता. 6 + 2 9. ओके अँड जर तुम्हाला कळत नसेल तर 7 + 9 16. हातचाला वरती. 1 and 2 3 3. 1 + 2 3. 0 + 4 4. 4 + 8 12. इथं आलं वर 1. 1 + 6 7. 7 + 2 9. ओके आता 4 नंबरचं सांगा बरं तुम्ही पटापटा. ॲड करायचे. काय करायचे ॲड. 6 + 0 किती 6. 1 + 4 किती 1 + 4 5. 2 + 5 किती 7. 3 + 8 किती 8 and 3 9 10 11. 11ला कसं लिहायचं 1 इथं आणि हा 1 इथं. ओके आणि ॲड करताना 1 and 3 4. 1 + 3 4. 4 + 2 6. किती आलं 61,756. कळलं. याला तुम्ही ॲन्सरला पुन्हा शेवट चौकट करायची वहीमध्ये. कळालं ऑल प्रॉब्लेम सेट 7. एनी डाऊट. आणि जरी डाऊट असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ओके थँक्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट पाहू आपण.